विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय. सर्वात प्रथम तुम्ही इराचं लॉगिन करायचंय. इराचं लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये तुम्हाला स्टार्ट लर्निंग वरती टॅप करायचंय. पहिल्या सेशनला स्क्रोल करायचंय तुम्हाला. पहिल्या सेशनला स्क्रोल केल्यावर एम-एस-सी-आय-टी कोर्स परिचय, सेशन परिचय, एआय सोबत पार्टनर्स हे टूल हे जे कंटेन आहे ते तुम्हाला ऑरेंज दिसतील. त्यामधलं एक-एक कंटेन आपल्याला काय करायचं नमस्कार. चेक करत चालायचं. MSCIT मध्ये त्यामध्ये एकही कंटेन ऑरेंज नसला पाहिजे. ऑरेंज स्मार्टफोन्स आपले कंटेन जीवन कसे कंप्लीट बदलत आपल्याला आहेत. ग्रीन करायचं आहे. म्हणजे आपण आपण नुकतेच नेक्स्ट स्मार्टफोन सेशन बद्दल वरती जाऊ किंवा नेक्स्ट पर्सनल कम्प्युटर सामान्यतः दोन प्रकारचे. यामध्ये हे खूप भारी होते, हो ना? तर ते आपल्याला आता आपण orange पुढे green जाण्यापूर्वी करायचंय. एकदा पण हा जो तपासून knowledge पाहूया. check आहे, या ठिकाणी याचा जो कलर असणार आहे तो ब्ल्यू असणार आहे. त्याला सुद्धा आपण ग्रीन केलेले. पण परत एकदा तुम्हाला ती सोडवता यावं म्हणून मी नॉलेज चेकच्या एक्झामला स्टार्ट करतोय. कम्प्युटरचे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात, ज्यांना तुम्ही हात लावू शकता आणि एकत्रितपणे त्याला आपण हार्डवेअर असं म्हणत असतो. रिकाम्या जागेचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे कम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो. याला आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम असं बोलायचंय. 7 नेक्स्ट त्याला आपण करतोय. आता इथं स्कोर 100% तुमचा दिसला पाहिजे म्हणून नॉलेज चेक आपण हे कम्प्लीट केलंय. आता इथं एआय सोबत पार्टनर्स हा जो शब्द आहे तर याचा ऑरेंज कलर असेल तोही तुम्हाला ग्रीन करायचा आहे. गुगल लेन्सच्या टॅबवरती आपण क्लिक करतो. इथे जी नॉलेज चेक तुम्हाला दिसते त्यावरती टॅप तुम्हाला करायचंय, जिचा कलर ब्ल्यू असणार आहे. स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक आपण करूया. गुगल लेन्स मधून इमेज टेक्स्टचं भाषांतर करण्यासाठी कोणते फीचर्स असतात तर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन त्यामध्ये वापरल्या जातं. 7 नेक्स्ट बटनावर क्लिक करायचंय. गुगल लेन्स रिकामी जागा वापरून गणित सोडण्यास मदत करतं. त्यामध्ये एआय पॉवर इक्वेशन स्कॅनर असतं म्हणून ते आपल्याला मदत करतं. इथं 2 नॉलेज चेक आपण आपल्या कंप्लीट केल्या. परत आपण चॅट जीपीटीच्या टॅबवरती जातोय. या ठिकाणी सुद्धा आपल्याला नॉलेज चेक पाहायला मिळतं. इथं सुद्धा आपल्याला क्लिक करायचंय नॉलेज चेकला आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं. पहिला प्रश्न काय, कंटेंट जनरेशनसाठी चॅट जीपीटी कशा प्रकारे मदत करतं तर कशा प्रकारे, तर अगदी माणसाने लिहिल्यासारखे टेक्स्ट काय करत असतं ते जनरेट करत असतं. 2 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रश्नाचे उत्तर तयार करण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करणं मोठ्या प्रमाणात काय केला जातो, युजरचा उद्देश त्याला समजत नाही म्हणून. 2 नंबरचा प्रश्न झाल्याच्या नंतर लगेच ते एक्झाम एंड होईल. परत आपण पुढे जातोय. आता कोर्स आपण यापुढे जाऊया. Well done. कंटेंट दिलेले या ठिकाणी कंटेंट दिलेले प्रत्येक कंटेंट आपल्याला चेक करायचंय की ज्यामध्ये या knowledge check असाइनमेंट मध्ये आणि काही ऑरेंज सगळ्याच कम्प्युटर्स मध्ये प्रत्येकाला करायची आहे. यामध्ये परत टायपिंगचा practice speed test दिलेली, वर- तिचा कलर सुद्धा ऑरेंज आहे. तर तो ऑरेंज कलर सुद्धा आपल्याला ग्रीन करायचा आहे. कसा करायचा आहे तर टायपिंगच्या प्रॅक्टिस टेस्ट वरती जायचंय. स्टार्ट बटनावरती क्लिक करायचंय. काही शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. नॉर्मली काही शब्द टाईप करून 7 नेक्स्ट त्याला करायचंय. येणाऱ्या सूचनेला येस करायचं. असं केल्याच्या नंतर टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा कंप्लीट होईल. थोडं स्क्रोल करूया. एमएस ऑफिस स्किल मध्ये जायचं आहे. मला आशा आहे की तुम्ही याच्यामध्ये या सुद्धा शिकण्याचा orange आनंद content आपल्याला बघायचे. यामध्ये ऑरेंज कंटेंट दिले का ते सुद्धा बघायचे. बघा इथं नॉलेज Well चेक done. दिलेली, त्या नॉलेज चेकला आपण क्लिक करूया. स्टार्ट बटनावरती क्लिक करूया. ओपन असलेल्या विंडोची फेर मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही करणार, तर 2 नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. कारण याच्या इमेजला क्लिक केल्यावर या ठिकाणी फेर मांडणी आपल्याला करता येते. तुमच्या कम्प्युटरला ऑडिओ ऐकण्यासाठी तुम्ही हेडफोन कुठं प्लग इन करणार, तर हेडफोन सीपीयूला लावल्या जातं म्हणून 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तुमचा कम्प्युटर आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणत्या उपकरणाचा वापर तुम्ही करणार, तर हेडफोन त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं. एक रिकामी जागा हे ठरवते की कम्प्युटरचे कुठले रिसोर्स कुठल्या अडचणी सोडवण्यास वापरल्या जातील, कुठल्या क्रमाने ते वापरल्या जातात, तर त्याला आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम निवडायचं. 7 नेक्स्ट करायचं. डेस्कटॉप मधील खाली 3 पार्ट्स असतात. आयकॉन्स, वॉलपेपर, टास्कबार्स असे 3 पार्ट डेस्कटॉप वरती असतात. 5 प्रश्न सोडवणं झाल्याच्या नंतर या ठिकाणी नॉलेज चेक इन होईल. त्याचबरोबर आपल्याला ई बुक्स कसे कराल, हॅलो फ्रेंड्स, यामध्ये आता काही कंटेंट दिसते का ते MSCIT ची जी बघायचं. बुक आहे सेशन कम्प्लिशन कशी Session completion आपल्याला या test. ठिकाणी बघायचंय. आणि शेवटचा जो प्रश्न आहे सेशन कम्प्लिशनचा जो टॅब आहे, जे कंटेंट आहे त्यावरती क्लिक करायचंय. स्टार्ट बटनावरती क्लिक करायचंय. पहिला प्रश्न आहे, शिक्षक विद्यार्थ्यांचे गुण आणि उपस्थिती एकत्र ठेवू इच्छितात यासाठी कोणती प्रणाली उपयुक्त ठरते. माहिती प्रणाली उपयुक्त ठरते. 1 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर एक विज्ञानविषयक माहिती शोधली, ती व्हॉट्सअपद्वारे मित्राला पाठवली. हे कशामुळे शक्य झालं, तर सॉफ्टवेअर, इंटरनेट, डिजिटल एकत्रितची मदत, त्यामुळे ते शक्य झालं. माहिती तंत्रज्ञान आपल्याला दैनंदिन जीवनात महत्वाचे का मानल्या जातात, कारण त्याच्या सहाय्याने माहिती शिकवणं, साठवणं, पाठवणं, शेअर करणं एवढं सगळं सोपं होतं.
शालेय शिक्षणात आयटीचा वापर केला जातो हे पुढीलपैकी कोणत्या उदाहरणातून आपल्याला दिसतंय? तर शिक्षक गुगल मीट करून ऑनलाईन वर्ग घेतात. ऑनलाईन आता चालू आहे या पद्धतीची कामं. त्याचबरोबर तुम्ही आणि तुमचा मित्र दोघी आपापल्याला घरून एकाच वेळी प्रोजेक्ट म्हणजे एकाच फाईलवर काम करत हे कसं शक्य झालं? तर क्लाउड कम्प्युटिंगमुळे हे सगळं शक्य झालं. 3 नंबरचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तुमचा मित्र म्हणतो कम्प्युटर सायन्स आणि आयटी एक सारखे आहेत. तुम्ही काय त्याला सांगणार? तर कम्प्युटर सायन्स हे काय करतं? सॉफ्टवेअर बनवतं आणि आयटी त्याचा उपयोग त्या ठिकाणी करत असतं. शिक्षक पॉवर पॉईंट याचा वापर शिकण्यासाठी करतात. कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर पीपीटी आपण ज्याला म्हणतो, स्लाइड सादर करणं होतं त्याच्यातून, प्रेझेंटेशन्स करणं होतं. जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देता तेव्हा संगणक काय करतो? तर संगणक फाईल प्रिंटरकडे त्या ठिकाणी पाठवत असतो. 4 नंबरचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. संगणकातील ऑपरेटिंग सिस्टमचं मुख्य कार्य काय असतं? तर त्याचं मुख्य कार्य काय आहे? तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम आहे. तुम्ही परीक्षा फॉर्म मध्ये तुमचं नाव टाईप करता त्यामध्ये कोणत्या प्रकारचं डिव्हाइस वापरलं जातं? इनपुट डिव्हाइस वापरलं जातं. 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. तर अशा पद्धतीनं 1 नंबरचं सेशन आपण कंप्लीट केले. तर 1 नंबरचं सेशन्स कंप्लीट झालंय चेक करण्यासाठी होम बटनावर जायचंय. गो टू कोर्सला क्लिक करायचंय आणि इथं रिकॅल्क्युलेट नावाचा ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करायचं. इथं 100चा स्कोर दिसेल, तुमचे मार्क दिसतील आणि तुमचा सेशन कंप्लीटेड दिसेल. अशा पद्धतीनं पहिल्या नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल. परत पुन्हा आपण भेटूया 2 नंबरच्या सेशनमध्ये. ओके. थँक यू सो मच.